हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये 11वीचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर चालू केलेला आहे. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत 6 ते 7 लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आपण टेम्परेचर हीटच्या कन्सेप्टपासून ते थर्मल एक्सपान्शनपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एरियल एक्सपान्शन आणि वॉल्यूम एक्सपान्शन दॅट इज क्युबिकल एक्सपान्शनबद्दल चर्चा केलेली आहे. त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले, कोएफिशियंट ऑफ एरियल किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन बीटा, कोएफिशियंट ऑफ वॉल्यूम किंवा क्युबिकल एक्सपान्शन गॅमा याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ते मागील लेक्चर्स जर तुम्ही पाहिले नसतील तर कृपया ते लेक्चर्स पूर्ण पहा. पूर्ण लेक्चर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत. त्याच्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्ही थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरच्या आणि तुम्हाला तिथं सर्व लेक्चर्स भेटतील. हे लेक्चर रिलेशन बिटवीन डिफरंट कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन म्हणजे लिनियर, एरियल आणि वॉल्यूम कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन जे आहेत यांच्यामध्ये रिलेशनबद्दल आहे. त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन फॉर गॅस आणि ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. राईट, ते लेक्चर पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करत चला. हे चॅनल जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये फिजिक्सचा इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर पूर्ण लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला इंटरेस्ट, मजा येत असेल, एन्जॉय करत असाल फिजिक्स, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. तर चला तर मग सुरुवात करूया आपण रिलेशन बिटवीन डिफरंट कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण पाहणार आहोत रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ एरियल म्हणजे सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणजे बीटा अँड कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजेच काय अल्फा. म्हणजे आपण बीटा आणि अल्फामध्ये रिलेशन काय ते पाहणार आहोत. ओके, चला आपण काय म्हणूया, आपण म्हणूया अगोदर काही फिजिकल क्वांटिटी डिफाईन करूया. राईट, आपण म्हणूया लेट T1 इज इक्वल टू इनिशियल टेम्परेचर, T1 इक्वल टू इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. T2 इक्वल टू फाइनल टेम्परेचर, del T इक्वल टू चेंज इन टेम्परेचर, ठीक आहे. सिमिलरली आपले येईल L1 इक्वल टू इनिशियल लेंथ, L2 इक्वल टू फाइनल लेंथ आणि राईट त्यानंतर A1 इक्वल टू इनिशियल एरिया. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. A2 इक्वल टू फायनल एरिया आणि अल्फा इज इक्वल टू असते कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. राईट, बीटा इज इक्वल टू असते कोएफिशियंट ऑफ एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन. या टर्म सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. आता मला सांगा बाळांनो, इनिशियल लेंथ L1 होती तर इनिशियल एरिया काय येईल? आता आपण काय करूया, कन्सिडर इथे लिहायला पाहिजे आपला कन्सिडर अ स्क्वेअर प्लेट. आपण स्क्वेअर प्लेट घेऊन करूया. कळलं का? कन्सिडर अ स्क्वेअर प्लेट. राईट, इथं वर लिहितो बघा. कन्सिडर अ स्क्वेअर प्लेट. कारण आपल्याला एरियल एक्सपान्शन काढायचं आहे, लिनियर काढायचं आहे. राईट, या दोघांमध्ये रिलेशन काढायचं आहे. ओके, एक स्क्वेअर प्लेट कन्सिडर केली, त्याचे कॉर्नर धरले
तर इनिशियल एरिया काय होता A1 इक्वल टू L1 स्क्वेअर येईल, बरोबर आहे का? सगळ्या कळाले का? A1 इक्वल टू L1 स्क्वेअर येईल, बरोबर आहे का? यस. तसंच A2 काय येईल बरं? A2 काय येईल बरं बाळांनो? L2 स्क्वेअर येईल, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. A2 इक्वल टू L2 स्क्वेअर. यस. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया किंवा खाली लिहूया आपण. याला इक्वेशन 1 म्हणूया. A2 ला म्हणू आपण इक्वेशन 2, L2 स्क्वेअर इक्वेशन 2. बरं, चला आणखी काय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत? आणखी काय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत बरं? आणखी आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहेत? आपल्याला माहिती आहे की L2 इक्वल टू L1, बरोबर आहे का? इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल टी, बरोबर आहे का? इक्वेशन नंबर 3 म्हणायला. आणि A2 इक्वल टू A1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल टी, इक्वेशन नंबर 4 म्हणा. बरोबर आहे का बाळांनो? लक्ष द्या. आहे ना, आपण एक्सपान्शन नुसार म्हणलं फायनल लेंथ इज इक्वल टू इनिशियल लेंथ इंटू 1 प्लस अल्फा डेल टी आणि फायनल एरिया इज इक्वल टू इनिशियल एरिया इंटू 1 प्लस बीटा डेल टी. काय डाऊट आहे इथपर्यंत? राईट. मला सांगा या इक्वेशन 2 मध्ये, लक्ष द्या, या इक्वेशन 2 मध्ये आपण इक्वेशन 3 वरून LT ची व्हॅल्यू ठेवूया, L2 ची. ठीक आहे का? आपण म्हणूया पुट व्हॅल्यू ऑफ L2 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 2. पुट व्हॅल्यू ऑफ L2 असल्यानंतर फ्रॉम इक्वेशन 3 ला पुट व्हॅल्यू ऑफ L2 फ्रॉम इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. चला 2 नंबरचा इक्वेशन मध्ये ठेवा. ही व्हॅल्यू इथं ठेवा तर काय भेटलं आपल्याला बघा? A2 इकडे भेटलं आपला, A2 इकडे भेटलं आपला. A2 इक्वल टू भेटलं आपल्याला बघा. L2 ची किंमत ठेवायला मी ही किंमत ठेवायलो L1 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस अल्फा डेल टी आणि याचा मोठ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक स्क्वेअर आहे बघा, हे स्क्वेअर जे आहे सगळ्या ब्रॅकेटला होईल. राईट. तर हा स्क्वेअर L1 चा स्क्वेअर सुद्धा होईल आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर सुद्धा होईल. सेपरेटली बघा सॉल्व्ह करतो याला. आपल्या भेटलं A2 इज इक्वल टू L2 स्क्वेअर किंवा एक ब्रॅकेट कायची गरज नाही, L2 स्क्वेअर 1 प्लस अल्फा डेल टीचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं मात्र ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागला आपल्याला. बाळांनो इथं 2 टर्म्स आहेत, एक ही टर्म एक दुसरी टर्म. कळलं का? एक ही टर्म इथं L1 स्क्वेअर येईल, सॉरी इथं L1 स्क्वेअर येईल. राईट. ही एक टर्म आणि ही एक टर्म, बरोबर आहे का? 2 टर्म असेल तर A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरू आपण. तर आपल्याला भेटेल A2 इक्वल टू L1 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 चा स्क्वेअर 1 प्लस आपण काय ते A स्क्वेअर प्लस 2AB 2 इंटू A आहे 1, B आहे अल्फा डेल टी. राईट. प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर डेल टी स्क्वेअर. कळालं की सगळ्याला? काहीच केलं ना आपण. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ठेवला. पहिल्या टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू पहिली टर्म इंटू दुसरी टर्म 2AB प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. कळाले बाळांनो? अल्फा इज व्हेरी स्मॉल. तुम्हाला माहिती आहे का? अल्फा इज व्हेरी स्मॉल. व्हेरी स्मॉल म्हणजे किती? 10 टू पॉवर -5 10 टू पॉवर -6 च्या रेंजमध्ये अल्फा असते. कळलं का? अल्फा इज व्हेरी स्मॉल. देअरफॉर अल्फा स्क्वेअर. आता बघा लक्षात घ्या, 10 टू पॉवर -6 चा स्क्वेअर काय असतो? 10 टू पॉवर -6 चा स्क्वेअर काय असतो? 10 टू पॉवर -12. म्हणजे लयच लहान होते. म्हणजे अल्फा स्क्वेअर इज नेग्लिजिबल. अल्फा स्क्वेअर इज नेग्लिजिबल, बरोबर की नाही? त्याला आपण सोडून देऊ शकतो. यस. मग ही टर्म आपण सोडून देऊ. का सोडून दिली कळलं का तुम्ही? कारण अल्फा खूपच लहान आहे आणि त्यामुळं त्याचा स्क्वेअर त्याच्यापेक्षा खूपच लहान होईल. तर ही टर्म सोडून देऊ आपण. तर आपल्याला काय भेटते बघूया आपण. आपल्याला भेटते A2 इज इक्वल टू L1 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2 अल्फा डेल टी. काय सगळ्याला? 1 प्लस 2 अल्फा डेल टी. पण L1 स्क्वेअर काय आहे बघा, लक्ष द्या. आपण इथे लिहून ठेवलेलं आहे. L1 स्क्वेअर आहे A1 आहे की नाही? तर इथे L1 स्क्वेअरला A1 लिहू का? चला A2 इज इक्वल टू A1. ओके.
आणि हे येईल 1 प्लस 2 अल्फा डेल टी. बाळांनो पण A2 आम्हाला माहिती आहे हो, आम्हाला A2 माहिती आहे बघा ह्या इक्वेशननुसार. इक्वेशन 4 नुसार A2 आम्हाला माहिती आहे. इक्वेशन 4 नुसार A2 आम्हाला माहिती आहे. कळलं का? सो फ्रॉम इक्वेशन 4 घेऊया आपण. फ्रॉम इक्वेशन 4 या A2 ची किंमत ठेवतो बघा इथं. A2 ची किंमत येईल A1 हे बघा या A2 ची किंमत ठेवला A1 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बीटा डेल टी इक्वल टू ही किंमत असं तशी A1 1 प्लस 2 अल्फा डेल टी. कळलं का? बघा इकडे A1 कॅन्सल झालं. A1 कॅन्सल झालं. काय झालं बघा इथं 1 प्लस बीटा डेल टी इक्वल टू 1 प्लस 2 अल्फा डेल टी. कळलं का? हे इकडचं 1 इकडे प्लस येऊन मायनस झालं. किंवा इकडे 1 आहे ना, हे इकडचं 1 इकडे येऊन प्लस 1 इकडे येऊन मायनस झालं. हे +1 आणि -1 0 झालं. उरलं काय बीटा डेल टी इक्वल टू 2 अल्फा डेल टी. दोन्ही साईडला डेल टी कॅन्सल झालं तर आपल्याला बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. येस, अँड दिस इज द रिलेशन बिटवीन बीटा अँड अल्फा. दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. काय का बघा चेक करा. काय केलं आपण A2 चे दोन इक्वेशन काढले. एक आपल्या एक्सपान्शन नुसार A2 इज इक्वल टू A1 1 प्लस बीटा डेल टी आणि दुसरा A2 इज इक्वल टू L2 चा स्क्वेअर केला. L2 आपल्याला माहित होतं L1 इंटू 1 प्लस अल्फा डेल टी याचा स्क्वेअर केला. त्याला सॉल्व्ह केलं, दोन्ही साईडला कम्पेअर केलं. A1 कॅन्सल झालं. हे बघा इथं A1 कॅन्सल झालं. इथं 1 इकडे येऊन मायनस झालं. बीटा डेल टी इज इक्वल टू अल्फा डेल टी. डेल टी कॅन्सल झालं. बीटा इज इक्वल टू अल्फा. म्हणजे काय? म्हणजे कोएफिशियंट ऑफ ideal expansion is approximately twice coefficient of linear expansion. समजा coefficient of linear expansion समजा आहे 1.2 into 10 to power -6 पर डिग्री सेल्सिअस. अल्फाची किंमत जी आहे तुमच्याकडे 1.2 into 10 to power -6 पर डिग्री सेल्सिअस. तर बीटाची किंमत काय येईल? तर सिंपल आहे. बीटाची किंमत याचा डबल येईल. डबल म्हणजे किती? 2 into 1.2 म्हणजे किती? 2.4 into 10 to power -6 पर डिग्री सेल्सिअस. कळलं का? तर अतिशय सोपं असं एक्सप्रेशन आहे. पटकन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा क्युबिकल एक्सपान्शन दॅट इज गॅमा आणि कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा म्हणजे अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन पाहणार आहोत. राईट, परत आपण डिफाईन करूया काही टर्म्स. आपण यासाठी एक क्यूब घेऊया. व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे म्हणून क्यूब घेतलं. अगोदर एलियल एक्सपान्शन होतं म्हणून स्क्वेअर प्लेट घेतली होती. राईट, एक क्यूब घेऊया. त्या क्यूबची L1 इनिशियल लेंथ आहे ॲट टेम्परेचर T1, L2 फायनल लेंथ आहे ॲट टेम्परेचर T2, डेल्टा T आहे याचं टेम्परेचर डिफरन्स. राईट, V1 इनिशियल व्हॉल्यूम, V2 फायनल व्हॉल्यूम, अल्फा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, गॅमा कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. राईट, तर या गोष्टी मला माहिती आहेत. आता आपण पहिल्यासारखं करूया बघा. जसं एलियल एक्सपान्शनमध्ये केलं होतं तसंच आपण इथं व्हॉल्यूम एक्सपान्शन करूया. आपण म्हणूया V1 इज इक्वल टू L1 स्क्वेअर इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे का? V1 काय आहे? इनिशियल व्हॉल्यूम. ते काय असेल? इनिशियल लेंथचा स्क्वेअर. ओके, सिमिलरली आपण लिहू V2 इज इक्वल टू L2 स्क्वेअर इक्वेशन नंबर 2. ओके, आणखी आपल्याला दोन टर्म भेटतात. कोणत्या भेटतात सांगा बरं मला. आणखी आपल्याला राईट L2 भेटते आपल्याला. L2 इक्वल टू L1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी थर्मल एक्सपान्शनच्या फॉर्म्युलानुसार फायनल लेंथ. राईट, आणि आपल्याला V2 भेटते. V2 इज इक्वल टू V1 ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल टी. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. हे पुढे कामाला येणार. आता काय काय तुम्हाला माहिती आहे सांगा. काय कायचं जसं आपण लिनियर एक्सपान्शनमध्ये घेतलं होतं किंवा एरियल एक्सपान्शनमध्ये घेतलं होतं. इथं V2 च्या फॉर्म्युलामध्ये L2 ची किंमत ठेवायची. पुट द व्हॅल्यू ऑफ L2 फ्रॉम इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. राईट, पुट द व्हॅल्यू ऑफ इथं लिहूया आपण. पुट द व्हॅल्यू ऑफ L2 फ्रॉम इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. राईट, तर इक्वेशन 2 आहे तुमचं V2 इक्वल टू, इक्वेशन 2 आहे V2 इक्वल टू
L2 ची किंमत आपल्याला ही घ्यायची आहे, राईट. L2 ची किंमत जी आहे आपल्याला ही घ्यायची आहे. तर येईल तुमचं मोठ्या ब्रॅकेटमध्ये L1, छोट्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस अल्फा, अल्फा राहिलं बघा आपलं डेल्टा टी आणि मोठ्या ब्रॅकेटचा क्यूब. इथं चुकलं आहे बघा आपलं, स्क्वेअर काय होतं आपण, व्हॉल्यूमचा स्क्वेअर नसते क्यूब असते, बरोबर आहे का. ते ध्यान घ्या, इथं चूक होऊ शकते आपली. क्यूब आहे, बरोबर आहे का. येस, क्यूब आहे. तर क्यूब आता ह्याचा क्यूब सेपरेटली होईल. तर इथं आपल्याला V2 भेटेल L1 चा क्यूब 1 प्लस अल्फा डेल टी ब्रॅकेट क्यूब. बाळांनो लक्ष द्या थोडंसं. आता A प्लस बी ब्रॅकेट क्यूब तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणाला माहिती आहे का. A प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे का, मला सांगा. चला, जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी सांगा. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे, इथं फॉर्म्युला लिहितो वाटलं तर. A प्लस बी ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला आहे A क्यूब प्लस 3AB स्क्वेअर प्लस 3BA स्क्वेअर किंवा A स्क्वेअर बी म्हणा, काही फरक पडत नाही. A स्क्वेअर बी प्लस बी क्यूब. हे फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे. ओके, तर हे फॉर्म्युला वापरायचं आहे आपल्याला. आता इथे A म्हणजे 1 आहे आणि B म्हणजे अल्फा डेल टी दोन्ही मिळून आहे. ठीक आहे, चला इथं ठेवूया आपण. सो V2 होईल आपलं L1 क्यूब, जसं राहिलं हे 1 चा क्यूब म्हणजे 1च होईल प्लस 3A म्हणजे 1 आणि B म्हणजे अल्फा स्क्वेअर डेल्टा टी स्क्वेअर. बीचा स्क्वेअर आहे ना, लक्षात घ्या. हे अल्फाचा स्क्वेअर होईल, डेल्टा टीचा स्क्वेअर होईल प्लस 3A स्क्वेअर म्हणजे 1 आणि इंटू बी म्हणजे अल्फा डेल टी प्लस बी क्यूब म्हणजे अल्फा क्यूब डेल टी क्यूब. कळालं सगळ्याला. हे एक्सपान्शन कळालं का सगळ्याला, राईट. नसेल कळालं तर परत तुम्ही एक बार पाहू शकता हे. चला बाळांनो, आता तुम्हाला सांगितलं अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इज व्हेरी स्मॉल म्हणजे 10⁻⁻6 च्या ह्याच्यामध्ये आहे. मग त्याचा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब, त्याचा किती हायर पॉवर आपण निग्लेक्ट करू शकतो. सो देअरफॉर अल्फा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 म्हणजे निग्लेक्टेड. म्हणजे ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. मला लक्षात घ्या, ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल आणि ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. उरेल काय, उरेल बघा V2 इज इक्वल टू L1 क्यूब ब्रॅकेटमध्ये 1 उरलं इथं, ही 0 झाली प्लस 3 अल्फा डेल्टा टी किंवा डेल टी. ओके ओके, आता इथं V2 ची किंमत आपल्याला इक्वेशन 4 नुसार घ्यावं लागेल. 4 नुसार इक्वेशन 4 नुसार V2 ची किंमत ठेवायचं. तर इथं लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 4 इक्वेशन नुसार V2 ची किंमत ठेवायला बघा V1. आता इथे L1 चे क्यूब इथं ठेवू का. L1 क्यूब काय आहे, L1 क्यूब V1 आहे. इथं ठेवू का मी डायरेक्टली. L1 क्यूब जे आहे ते V1 आहे. इथं V1 ठेवतो बघा. हे L1 जागी काय ठेवूया आपण, V1 ठेवूया L1 क्यूबच्या जागी. आणि याला कम्पेअर करूया. सो V2 च्या जागी ठेवायचं आपल्याला V1 इन ब्रॅकेट 1 प्लस गॅमा डेल टी इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस 3 अल्फा डेल टी. बघा इकडचं V1 इकडचं V1 मल्टिप्लायमध्ये आहे, इकडचं डिवाइडमध्ये जाईल किंवा इकडचं डिवाइडमध्ये जाईल, कॅन्सल होऊन 1 येईल. ओके, इथे येईल 1 प्लस गॅमा डेल टी इक्वल टू 1 प्लस 3 अल्फा डेल टी. बघा इकडचं 1 इकडे जाऊन मायनस होईल. कळलं का. हे बघा इथं 1 प्लस आहे, इथं पण 1 प्लस आहे. तर इकडचं प्लस 1 इकडे जाऊन मायनस होईल, हे 0 होऊन जाईल. इथं उरेल आपल्याला अल्फा गॅमा डेल टी, इकडे उरेल आपल्याला 3 अल्फा डेल टी. तर डेल टी कॅन्सल झालं, उरलं आपल्याला गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा अँड दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन, दॅट इज रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन अँड कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. सो गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा. राईट. परत चेक करा बघा काय काय स्टेप्स केले आपण. आणि हे फॉर्म्युला तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, A प्लस बी ब्रॅकेट क्यूब. राईट. हे बेसिक मॅथचे फॉर्म्युले जे 10वी पर्यंतचे आहेत ते आपल्याला येत नसतात, म्हणून फिजिक्स आपल्याला अवघड वाटते. ओके, चला सगळ्याला कळालंय का. सो तुम्हाला म्हणलं बाळांनो, मी तुम्हाला म्हणलं अल्फा आहे 1.2 इंटू 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. तर बीटा काय आलं आपलं, याच्यात डबल आलं, याच्यात डबल तर म्हणजे 2.4 इंटू 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. राईट.
आणि गॅमा काय येईल मग? गॅमा याचा टेबल येईल, म्हणजे ह्या संख्येचा ट्रिपल येईल. सो गॅमा इक्वल टू येईल ट्रिपल 3.6 × 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. काय डाऊट आला का? हे मेनली सॉलिडसाठी लक्षात घ्या. हे मेनली सॉलिडसाठी, हे सगळं सॉलिडसाठी चालू आहे. कारण तुला माहिती आहे लेंथ आणि एरिया हे फक्त सॉलिडला असते, हे फक्त सॉलिडला असते आणि लिक्विडला लेंथ आणि एरिया नसते किंवा गॅसला लेंथ आणि एरिया नसते. कळलं का? तर अशा प्रकारे हे तुमचं रिलेशन आले. आता तुमचं गॅमा आणि अल्फामध्ये आलं, बीटा आणि अल्फामध्ये आलं. लक्षात घ्या, गॅमा आणि अल्फामध्ये आलं, बीटा आणि अल्फामध्ये आलं. तर बीटा आणि गॅमामध्ये काय येईल? चला बीटा आणि गॅमामध्ये काढूया. इथं छोटंसं इथं इक्वेशन आहे, इथं छोट्याशा स्पेसमध्ये काढूया आपण. इथं काढूया बघा, आपण वाटलं तर वेगळ्या कलरचे पेन वापरू आपण. बीटा आणि गॅमामध्ये, गॅमा अँड बीटामध्ये रिलेशन काय बघू आपण, किंवा बीटा अँड गॅमामध्ये. कळलं का? आपण म्हणलं, लक्षात घ्या, आपण म्हणलं गॅमा इक्वल टू 3 अल्फा अँड बीटा इक्वल टू 2 अल्फा. राईट? याच्यावर अल्फाची किंमत काढू आपण. त्याच्यावर अल्फाची किंमत येईल गॅमा बाय 3, बरोबर आहे का? याच्यावर अल्फाची किंमत येईल बीटा बाय 2. हे बघा, दोन्ही साईडला अल्फाच आहे. राईट? तर उजवी बाजू म्हणजे डावी बाजू सेम आहे, तर उजवी बाजू सुद्धा दोन इक्वेशनची सेम असली पाहिजे. मग आपण म्हणूया गॅमा बाय 3 इक्वल टू बीटा बाय 2. नाही कळालं? हे बघा ना, अल्फाची किंमत आली गॅमा बाय 3, इथं आली अल्फाची किंमत बीटा बाय 2. दोन्ही साईडला अल्फा आहेत ना, दोन्ही इक्वेशनच्या डाव्या बाजूला अल्फा आहे, तो उजवी बाजू सारखी असेल. राईट? म्हणजे गॅमा बाय 3 इज इक्वल टू बीटा बाय 2. तर गॅमा काय आलं मग? चला गॅमा काय आलं बोला मामा, व्हॉट इज गॅमा? गॅमा आलं तुमचं 3 बीटा बाय 2 किंवा बीटा आलं तुमचं 2 गॅमा बाय 3. म्हणजे तुम्हाला आता कोणतं रिलेशन वापरलं? अल्फा बीटा, बीटा गॅमा, गॅमा अल्फा, कोणतं रिलेशन वापरलं तुम्हाला आता काढता येतंय. तर गॅमा आलं बघा 3 बीटा बाय 2. काय डाऊट आहे का? राईट? तर वेगवेगळे रिलेशन आपल्याला काढता आले. हे मेनली सॉलिडसाठी आहे, लक्षात घ्या. राईट? तर पटकन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. शक्यतो तुम्ही वहीमध्ये नोटबुक घेऊन राईट इक्वेशन स्वतः सॉल्व्ह करून पाहायला पाहिजे. आणि हे लेक्चर झाल्यानंतर परत तुम्ही 1-2 तास सॉल्व्ह करून प्रॅक्टिस केली पाहिजे स्वतः, तरच तुम्हाला फायदा होईल. ओके, चला लिहून घ्या पटकन. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण याच्यावर आधारित एक प्रॉब्लेम पाहूया. राईट? म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन आणि एरियल एक्सपान्शन याचे जे फॉर्म्युले आहेत, त्याचे जे कन्व्हर्जन्स आहे, त्याचे रिलेशन आहेत, याच्यावर आधारित एक प्रॉब्लेम पाहूया. एक प्रॉब्लेम पाहिला की तुम्हाला आयडिया येईल की काय अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. राईट? काय म्हणते बघा, प्रॉब्लेम बोर्डवर लिहिलेला आहे. अ शीट ऑफ ब्रास इज 50 सेंटीमीटर लॉंग अँड 8 सेंटीमीटर ब्रॉड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. इफ द surface area at 100 degree Celsius is 401.57 centimeter square. Find the coefficient of linear expansion. बाळांनो, गंमत कशी केली बघा. तुम्हाला दिलेला आहे एरिया, चेंज इन एरिया आणि विचारले लिनियर एक्सपान्शन. तर काहीच अवघड नाही. एरिया दिला आहे ना, त्यानुसार तुम्ही अगोदर काय करणार? मग कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन दॅट इज बीटा करणार आणि पुन्हा बीटा आणि अल्फा मध्ये रिलेशन आहे, त्यानुसार तुम्ही अल्फा करणार. ओके, तर अगोदर आपण गिवन लिहूया. काय काय दिलं आहे सांगा बरं मला. चला, गिवन दिलं आहे तुम्हाला T1 दिलं आहे तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस. T1 किती दिलं आहे? 0 डिग्री सेल्सिअस. राईट? आणि तुम्हाला L1 इक्वल टू 50 सेंटीमीटर आणि L1 B1 म्हणजे ब्रेड्थ 8 सेंटीमीटर. ह्याच्यावर तुम्ही A1 काढू शकता. A1 इज इक्वल टू 50 × 8 म्हणजे 45 म्हणजे 400 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे A1 काढणं तुम्हाला अपेक्षित आहे. कळलं का? A1 तुम्हाला काढायचं आहे. A2 दिले तुम्हाला A2 इक्वल टू किती दिलं सांगा? 401.57 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि T2 दिले तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस. आणि टू फाइंड काय काढायचं तुम्हाला? टू फाइंड बीटा इक्वल टू व्हॉट? सगळ्याला कळले का? काय काढायचं आहे? बीटा काढायचं आहे. राईट? चला, तर सोल्युशन बीटा नाही, सॉरी अल्फा काढायचं आहे. पण अल्फा काढण्यासाठी अगोदर आपल्याला बीटा काढावंच लागेल. कळलं का? ओके, सगळ्याला कळायलंय का?
काय डाऊट आहे का? नाही, T1 8 डिग्री सेल्सिअस दिले, सॉरी T1 दिले तुम्हाला 8 डिग्री सेल्सिअस, 0 नाही, इथं 0 दिसलं मला, 0 नाही आहे, 8 डिग्री सेल्सिअस आहे. आणखी बाकी काय दिले का? नाही, काय चुकलं नाही, चेक करा. येस, बरोबर आहे. आता आपण म्हणूया सोल्युशन. आपल्याला माहिती आहे बीटा इक्वल टू डेल ए अपॉन ए किंवा A1 म्हणा इंटू डेल टी, बरोबर ना. बीटाचा हा फॉर्म्युला आहे. ओके, तर डेल ए म्हणजे काय? तर बीटा इक्वल टू येईल तुमचं A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. आता याला सॉल्व करावं लागेल आपल्याला. किमती ठेवूया आपण, सगळ्या किमती आहेत आपल्याकडे. A1 आहे, A2 आहे, तर ठेवूया आपण. सो बीटा इक्वल टू A2 आहे तुमचं 401.57 मायनस 400. युनिट सारखे आहेत बघा, तेव्हा मी चेंज करणार नाही. पुन्हा डिवाइड बाय 400 इंटू टेम्परेचर होता 100 मायनस 8. चला भावना किती झाला? तर हे 401 आहे, तर हे 1.57 येईल. डिवाइड बाय 400 भागिले 100 मायनस 8 किती येते हो? 100 मायनस 8 92 येते का? 92, राईट. कळलं का? हो, आणतो मी. हां, ठीक आहे, माझं लेक्चर चालू आहे. ठीक आहे, जा. ओके, चला, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. लहान लेकर आहेत बघा घरामध्ये. ओके, चला, तर याला कॅल्क्युलेशन करूया आता आपण. ओके, त्याला 4 न मल्टिप्लाय करूया, ते येईल तुमचं 1.57 डिवाइड बाय 4 न मल्टिप्लाय करा, 4 2 8 आणि 9 चौक 36. ओके, आणि 2 0, तर येईल तुमचं 1.57 डिवाइड बाय 3.68, राईट. ते 1 2 3 4 इंटू 10 टू पॉवर प्लस 4 होतं, वर जाऊन मायनस 4 होईल. बरोबर आहे का? सगळ्या कळाले का? इथपर्यंत सगळ्याला कळत आहे. ओके, इनिशियल टेम्परेचर 8 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, ह्याला सॉल्व करा आता तुम्ही. ह्याचा भागाकार घ्या. याचा भागाकार किती येईल? तर 3 15 2 30 आहे ना, आणि 3 5 15, 4चा भाग जाईल. सो 0.4 समथिंग येईल इंटू 10 टू पॉवर मायनस 4. कळलं का? ह्याला असं करू शकतो आपण 157 डिवाइड बाय 368. ओके, इथं 0 घेऊ आपण, 0 पॉईंट देऊन इथं 0 घेऊ, राईट. आणि 4चा भाग देऊ, राईट. 4 8 32, 2 हातचे आले 3, साइन चौक 24 आणि 3 27 आणि 4 त्रिकोण 12 आणि 2 14. बघा, तर हे किती आलं? इथं झालं 8, इथं झालं 9, इथं झालं 0 0, राईट. 0 घेतला आता. चला, किती येईल? 3 2 7 3 त्रिक 9, काय 2चा येईल, 2चा 0.42 इंटू 10 टू पॉवर मायनस 4. काय? पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन काही येऊ शकते इथं. सो बीटा इज इक्वल टू येईल तुमचं 4.2 इंटू 10 टू पॉवर मायनस 4 पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, पण बीटा आला आता आपल्याला. बीटा नाही पाहिजे आपल्याला, अल्फा पाहिजे. आपल्याला माहिती आहे बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. सो देअरफॉर अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2. डिवाइड करा, फक्त झालं, डिवाइड करा, राईट. सो अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2. बीटा किती आहे? बीटा आहे 4.2 इंटू 10 टू पॉवर मायनस 4. मायनस 4 नाही तर मायनस 5 येईल, सॉरी मायनस 5, कारण 1 पॉईंट इकडे घेतो ना आपण, 1 पॉईंट उजवीकडे घेतला तर पॉवर 1 ना मायनसमध्ये वाढेल, प्लसमध्ये कमी होईल, तर मायनसमध्ये वाढायला आहे. मायनस 5 डिवाइड बाय 2 पर डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे झालं तुमचं 2.1 इन 10 टू पॉवर मायनस 5 पर डिग्री सेल्सिअस. ओके, ठीक आहे, चालेल. येस, तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता या व्हॅल्यू काही बदलू शकते, इथं 0 असू शकते, काही असू शकते, काय का टेम्परेचर इनिशियल वगैरे, पण आपण ज्या व्हॅल्यू घेतल्या तर त्यानुसार हे उत्तर बरोबर आहे. कळाले का? तर अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. काहीच नाही, तुम्हाला एक तर व्हॉल्यूम एक्सपान्शन व्हायला म्हणून देईल, अल्फा काढा म्हणाल किंवा बीटा काढा म्हणाल, राईट. अल्फा लिनियर एक्सपान्शन देईल तुम्हाला आणि तुम्हाला व्हॉल्यूम काढा म्हणाल. तर अशा प्रकारचे इंटरकन्व्हर्जचे प्रॉब्लेम याच्यावर येऊ शकतात. चला, पटकन लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके मित्रांनो, आता आपण रिलेशन बघितले. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन, अल्फा बीटामध्ये, बीटा गॅमामध्ये, गॅमा अल्फामध्ये, राईट. त्याच्या आधारित एक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करून घेतला. ते कन्सेप्ट तुझा क्लिअर झाला, राईट. तर आता आपण बघूया
इक्वेशन फॉर कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, तर आयडियल गॅस आहे, त्या आयडियल गॅसला कॉन्स्टंट प्रेशरला ठेवलं आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं तर त्याचं वाढवलं त्याचं व्हॉल्यूम एक्सपांड होईल, कमी केलं तर कॉन्टॅक्ट होईल. त्याचं रिलेशन काय येईल, ते कायचं रिलेशन, गॅमाचं. म्हणजे आपण म्हणूया गॅमा फॉर आयडियल गॅस, गॅमा फॉर आयडियल गॅस बट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे फक्त ध्यानात ठेवा, हे इक्वेशन फक्त कॉन्स्टंट प्रेशरला आहे. ओके, तर आपण घेऊया कन्सिडर अन आयडियल गॅस. कन्सिडर एन मोल ऑफ, एन म्हणा किंवा म्यू म्हणा, इथे नंबर ऑफ मोलला म्यू म्हणलेला आहे. म्यू मोल्स ऑफ ॲन आयडियल गॅस. कन्सिडर म्यू मोल्स ऑफ ॲन आयडियल गॅस. कन्सिडर म्यू मोल्स ऑफ ॲन आयडियल गॅस. सो आपल्याला माहिती आहे फॉर आयडियल गॅस, तर बाकीच्या गोष्टी घेऊया आपण की पी प्रेशर आहे, लेट पी इक्वल टू प्रेशर, पी इक्वल टू प्रेशर विच इज कॉन्स्टंट. ह्या इक्वेशनसाठी आपण याला कॉन्स्टंट घ्यायलो, राईट. टी इक्वल टू टेम्परेचर, व्ही इक्वल टू व्हॉल्यूम, राईट. अजून काय असते, आर इक्वल टू, याला काय म्हणतो आपण, आरला काय म्हणतो माहिती तुम्हाला, आयडियल गॅससाठी आरला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, तर आपण लिहू शकतो, सो आयडियल गॅस इक्वेशन इज, आयडियल गॅस इक्वेशन. तर आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, ह्याच्यामध्ये आपण डिस्कस केली आयडियल गॅस इक्वेशन बघा 2-3 लेक्चरच्या अगोदर, राईट. तर आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू म्यू आर टी. ओके, पी व्ही इक्वल टू म्यू आर टी, राईट. आता आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे. जर व्हॉल्यूम चेंज झालं ॲट ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू चेंज इन टेम्परेचर पाहिजे. तर चेंज म्हणजे काय, याला डिफरन्शिएट करावं लागणार. सो डिफरन्शिएट, राईट, विथ रिस्पेक्ट टू टी, आहे की नाही. सो डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी, टेम्परेचर, विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर टी. ओके, तर आपण म्हणूया डी बाय डी टी ऑफ पी व्ही इक्वल टू डी बाय डी टी ऑफ म्यू आर टी. काय डाऊट आहे याच्यामध्ये, काहीच नाही, फक्त डी बाय डी टी लिहिलं दोन साईडला, राईट. तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणलं आपण, तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूचं डेरिव्हेटिव्ह असेल, फक्त सिंगल असेल तर 0 येते आणि जर व्हेरिएबल सोबत असेल तर ते बाहेर येते, ते कॉन्स्टंट बाहेर येते. तर इथं म्यू आर कॉन्स्टंट आहे, इथं पी कॉन्स्टंट आहे, दोघाला बाहेर काढू. तर इक्वेशन काय येईल आपलं बघा, आपलं इक्वेशन येईल पी डी व्ही अपॉन डी टी इक्वल टू म्यू आर डी टी अपॉन डी टी, राईट. तर डी टी कॅन्सल झालं, तर आपलं उरलं पी डी व्ही इक्वल टू म्यू आर डी टी. काय डाऊट आहे का, काहीच नाही, इकडचं डी टी तिकडे गेलं, पी डी व्ही इक्वल टू म्यू आर डी टी. ओके, बरं बाळांनो, आता आपण परत आयडियल गॅसनुसार या इक्वेशननुसार इक्वेशन 1 वरून, राईट, ह्याला इक्वेशन 2 म्हणू याला. आता इक्वेशन वरून आपण म्यू आरची किंमत ठेवूया, इक्वेशन 1 वरून म्यू आरची किंमत ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 म्यू आर इक्वल टू, चला म्यू आर इक्वल टू काय होईल, इकडे टी इकडे जाईल, ते येईल तुमचं पी व्ही अपॉन टी. काय डाऊट आहे का, म्यू आर इक्वल टू पी व्ही अपॉन टी. तर तुमचं काय होईल, पी डी व्ही इक्वल टू म्यू आरचं जागी काय ठेवायचं आपल्याला, म्यू आर जागी ठेवायचं आपल्याला पी व्ही अपॉन टी इंटू डी टी. बरोबर का, काहीच केलं नाही आपण, फक्त म्यू आरची किंमत ठेवली पी व्ही अपॉन टी. इकडचं पी कॅन्सल झालं, राईट. ह्या टीला या डी टीच्या खाली घ्या, या टीला या डी टीच्या खाली घ्या, राईट. आणि या व्हीला इकडे खाली आणा, राईट. तुम्हाला काय भेटेल, सो डी व्ही अपॉन व्ही इक्वल टू डी टी अपॉन टी. काय डाऊट आहे का, काहीच नाही. बघा ह्या व्हीला इकडे खाली आणलं, राईट, आणि या टीला इथं खाली घेतलं याच्या, राईट. चला आता आपला डी टीला खाली घेऊन घेऊ, तर तुम्हाला माहिती आहे डी व्ही अपॉन व्ही डी टी इक्वल टू 1 अपॉन टी. पण हे कुठं बघितल्यासारखं वाटलं का, डी व्ही अपॉन व्ही डी टी, डी व्ही अपॉन व्ही डी टी ही गॅमाची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. आपण इथं म्हणूया बट डी व्ही अपॉन व्ही डी टी
इक्वल टू गॅमा. कळलं का? गॅमा इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॅल्यू इंटू चेंज इन टेम्परेचर. राईट. तर ह्याच्यावर येईल आपल्याला. सो गॅमा इज इक्वल टू 1/T. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. राईट. कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो गॅमा इज इक्वल टू 1/T. पण केव्हा? कॉन्स्टंट प्रेशरला. राईट. तर सोपं इक्वेशन आहे बघा, तुम्हाला कळालं असेल. राईट. परत तुम्ही बघू शकता. चला पटकन लिहून घ्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्कस करणार आहोत ॲनोमॅलस बिहेवियर ऑर एक्सपान्शन ऑफ वॉटर. सगळ्यात पहिले आपण जाणून घ्या की ॲनोमॅलस म्हणजे काय किंवा ॲनोमॅली म्हणजे काय. ओके. मी एक एक्झाम्पल देतो. मला सांगा, मी समजा असं लिहायला सुरुवात केलं 2 4 6 8 आणि तुम्हाला मला नेक्स्ट नंबर काय आहे सांगा बरं. कोण सांगाल? राईट. नेक्स्ट नंबर काय आहे? यस. तर तुम्ही म्हणाल 10. बरोबर आहे का? पण जर समजा मी इथं 12 लिहिलं, जर मी इथं 12 लिहिलं तर या पॅटर्न मध्ये फिट होईल का? हे एक पॅटर्न आहे, या पॅटर्न मध्ये हे फिट होणार नाही. राईट. आणि ह्यालाच ॲनोमॅली म्हणायचं. ॲनोमॅली म्हणजे काय आहे की नाही? म्हणजे जे एक फिक्स्ड पॅटर्न आहे, जे एक फिक्स्ड गोष्ट आहे, आपल्याला असं वाटतं की असं व्हायला पाहिजे या केसमध्ये, पण असं होत नाही तिथं. दॅट इज ॲनोमॅली. दॅट इज ॲनोमॅली. राईट. तर ॲनोमॅलीज बिहेवियर कसं आहे ते बघूया आपण. पाण्याचं ॲनोमॅलीज बिहेवियर कसं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, कळलं का? ते पण आपण डिस्कस करणार आहोत. बरं, अगोदर आपण विचार करू की समजा फॉर एक्झाम्पल आपण मर्क्युरी घेतलं. काय घेतलं? मर्क्युरी, पारा. सगळ्या माहिती आहे, आपण थर्मामीटरमध्ये वापरतो. राईट. अशी आपण मर्क्युरी घेतली आणि या मर्क्युरीला काय केलं आपण? मर्क्युरीचा आपण ग्राफ काढला टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूमचा. राईट. टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ काढला मर्क्युरीचा. राईट. तर अगोदर आपण जास्त टेम्परेचर घेतलं. समजा सुरुवातीला आपण म्हणलं टेम्परेचर समजा 20 डिग्री सेल्सिअस होतं. राईट. आता 20 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम एवढं होतं समजा. पुन्हा 15 डिग्री सेल्सिअसला काय का 15 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम वाढेल का कमी होईल? बघा, टेम्परेचर कमी केलं तर आपण तर व्हॉल्यूम सुद्धा कमी होईल आहे ना, कॉन्ट्रॅक्शन होईल. तर व्हॉल्यूम सुद्धा कमी झालं समजा. ओके. 15 डिग्री सेल्सिअसला 10 डिग्री सेल्सिअसला, चला 10 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम आणखी कमी होईल. त्याचं व्हॉल्यूम समजा आणखी कमी झालं. राईट. समजा 8 किंवा 5 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम आणखी कमी झालं. त्याचं व्हॉल्यूम आणखी कमी झालं. राईट. म्हणजे जवळपास त्याचं व्हॉल्यूम जे आहे लिनियरली कमी व्हायले. आणि 5च्या खाली समजा आपण म्हणलं 4 3 2 1 आणि 0 ह्याचं सुद्धा हळूहळू काय व्हायला व्हॉल्यूम कमी व्हायले. हे झालं मर्क्युरीचं बिहेवियर. म्हणजे जर टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम कमी व्हायले. सो अदर सबस्टन्सेस जे आहेत, अदर आहे की नाही, लिक्विड्स म्हणा किंवा सबस्टन्सेस म्हणा, त्याच्यामुळे काय होईल? टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज व्हायले. बरोबर आहे का? मग तुम्ही असं अदरचं असं व्हायलंय तर वॉटरचं कसं व्हायलंय ते बघूया आपण. वॉटरचं कसं व्हायला ते कळले का? वॉटरचं कसं व्हायला ते आपण पाहूया. ओके. चला आता पाण्याचा केसमध्ये बघूया आपण. दिस इज फॉर मर्क्युरी, दिस इज फॉर Hg. हा ग्राफ मर्क्युरीचा आहे. ओके. पाण्याचा कसं व्हायला डिस्कस करूया आपण. पाण्याचा कसं व्हायला आहे बघा. पाण्याचं 20 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम जास्तच आहे, त्यात काही डाऊट नाही. 15 केलं तर आणखी व्हॉल्यूम कमी व्हायले. 10 केलं आणखी व्हॉल्यूम कमी व्हायले. 5 केलं आणखी व्हॉल्यूम कमी व्हायले. 4 पर्यंत व्हॉल्यूम कमी व्हायले. पण 4च्या नंतर जर आपण टेम्परेचर कमी करू तर आता मात्र व्हॉल्यूम वाढायले. कळलं का? दिसेल तुम्हाला पेन ना, रेड पेन, इंक थोडी कमी आहे वाटतं. ठीक आहे. तर जर आपण वॉटरसाठी हा ग्राफ काढू तर वॉटरसाठी हा ग्राफ जो आहे तो ग्राफ असा येईल आणि 4 पर्यंत तो ग्राफ मिनिमम असेल. कळलं का?
4 पर्यंत व्हॉल्यूम काय असेल, कमी असेल. म्हणजे टेम्परेचर कमी काय होत तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्हॉल्यूम कमी 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 व्हायलंय, पण 4 डिग्री सेल्सिअस नंतर व्हॉल्यूम वाढायला वाटेल सर, किंवा असा ग्राफिक कळलं का, व्हॉल्यूम वाढायला 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे. कळलं का, येस और नो सांगा मला. राईट, म्हणजे बघा कंटिन्युअसली टेम्परेचर वाढले की व्हॉल्यूम वाढायले, टेम्परेचर कमी केले की व्हॉल्यूम कमी व्हायले बाकी सबस्टन्सला. पण पाण्याला काय व्हायलंय, पाण्याला 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत नॉर्मल बिहेवियर आहे, अप टू 4 डिग्री सेल्सिअस. राईट, अप टू 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे जास्त पडून नॉर्मल बिहेवियर आहे. राईट, पण 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस, 0 to 4 कळलं का, याच्यामध्ये व्हॉल्यूम राईट टेम्परेचर समजा कमी केलं तर व्हॉल्यूम वाढायले, आणि टेम्परेचर वाढवलं 0 पासून 0 to 4 हे 4 to 0 तर व्हॉल्यूम काय व्हायले, व्हॉल्यूम कमी व्हायले. येस, सगळ्या कळले का, सगळ्याला कळले का, टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढायला पाहिजे पण कमी व्हायले, टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे पण वाढायले. राईट, म्हणजे नॉर्मल सबस्टन्स जे दुसरे सबस्टन्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळं बिहेवियर आहे, आणि ह्याला आपण म्हणतो ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. हा ग्राफ काढला आपण व्हॉल्यूमचा. राईट, म्हणजे बिटवीन, आणि कोण्या टेम्परेचरमध्ये आहे, फक्त बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस ओनली. कळलं का, बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इनक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस, and this behavior of water is called as anomalous behavior of water. काय डाऊट आहे का याच्यामध्ये, this behavior of water is called as anomalous behavior of water. सगळं कळलं, yes or no, क्लिअर आहे. ओके, आता जर आपण डेन्सिटीचा, आणि डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम जर वाढलं, मास तर तेवढंच आहे, मास तेवढंच आहे, व्हॉल्यूम जर वाढलं, डेन्सिटी फॉर्म्युला बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम वाढलं डेन्सिटी कमी व्हायली, व्हॉल्यूम कमी झालं डेन्सिटी वाढायली. हेच जर ग्राफ आपण डेन्सिटीचा काढला, टेम्परेचर वर्सेस डेन्सिटीचा, राईट, तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, राईट, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम कमी व्हायले म्हणजे डेन्सिटी वाढायली, आणि पुन्हा 4 नंतर डेन्सिटी कमी व्हायली. राईट, तर अशा प्रकारे डेन्सिटीचा ग्राफ येईल, आणि अशा प्रकारे व्हॉल्यूमचा ग्राफ येईल. कळले का, ह्या बिहेवियरला म्हणतो आपण ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. एक्झॅक्टली कळलं का ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे. येस, आता तुम्हाला माहिती आहे आईस फ्रीज केव्हा होते, आईस फ्रीज केव्हा होते, तर वॉटर फ्रीज होते, आईस फ्रीज होत नाही, आईस मेल्ट म्हणू शकतो आपण. कळलं का, बघा शब्द कसे वापरायचे. राईट, तर वॉटर फ्रीज केव्हा होते, 0 डिग्री सेल्सिअसला. राईट, वॉटर फ्रीज झाला, वॉटर टू आईस झाला, वॉटर टू आईस झाला 0 डिग्री सेल्सिअसला. पण आईस सॉलिड असून, आईस सॉलिड असून, राईट आहे, आईस इज सॉलिड, आईस इज सॉलिड, but its density is less than water. लक्षात घ्या, आईस सॉलिड आहे पण तरी त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. का कमी आहे, का कमी आहे, कारण तुम्ही म्हणले व्हॉल्यूम वाढायले, डेन्सिटी कमी व्हायली, 4 पासून 0 पर्यंत व्हॉल्यूम वाढायला, डेन्सिटी कमी व्हायली. कळलं का, डेन्सिटी कमी व्हायली. राईट, आणि त्यामुळं डेन्सिटी कमी झाल्यामुळं, आणि त्याच्यामुळे काय व्हायले, त्याच्यामुळे आईस फ्लोट ऑन द वॉटर. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. राईट, बिकॉज ऑफ दिस आईस फ्लोट ऑन वॉटर. कळलं का, फ्लोट FLOAT ना, हां, आईस फ्लोट ऑन वॉटर, आईस पाण्यावर तरंगतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल. राईट, काही जण एक्सपिरियन्स सुद्धा असेल, ग्लासामध्ये आईस टाकायचा. ठीक आहे,
तर ग्लासामध्ये आईस टाकलेला तुम्ही पाहिला असेल किंवा एक्सपिरियन्स केला असेल तर आईस बघा, आईस क्यूब जो असतो पाण्यावर तरंगतो, राईट. किंवा तुम्ही काही पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा, जे कोल्डर कंट्रीज असतात, कूल कंट्रीज असतात जे, राईट, तिथं असा बर्फाचं लेअर जमा झाला असतो, तलाव वगैरे असतो आणि त्याच्यावर पूर्ण बर्फाचा लेअर तयार झाला असतो, राईट, लेक वगैरे. सो दॅट इज ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर मोड. त्याचं जर आपण थोडं ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर लेवलला जाऊन विचार केला, याच्यामध्ये जर आपण ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर लेवलला किंवा केमिस्ट्री लेवलला जाऊन विचार केला, असं का व्हायले, तर हे होतं हायड्रोजन बॉन्डिंगमुळं. का होतं? हायड्रोजन बॉन्डिंगमुळं. लक्षात आलं का? तर बिलो 4 डिग्री सेल्सिअस वॉटर मॉलिक्यूल स्वतःला रिअरेंज करायला सुरुवात करतात आणि रिअरेंज करून त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते, जेणेकरून की हेक्झॅगोनल स्ट्रक्चर्स तयार होतात आणि त्याने वाईड स्पेसेस राहतात. कळलं का? ते अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार होतात हेक्झॅगोनल आईसच्या मध्ये. कळलं का? हायड्रोजन बॉन्डिंगमुळं अशा प्रकारचे हेक्झॅगोनल स्ट्रक्चर्स तयार होतात आणि त्यामुळे मध्ये जे आहे मध्ये स्पेस उरतो. मध्ये स्पेस उरलं म्हणजे त्याची व्हॉल्यूम वाढलं, त्याची जागा वाढली. कळलं का? ते एकदम एक दुसऱ्याजवळ एकदम चिटकून येत नाहीत, राईट. त्याचं मध्ये स्पेस उरतो आणि त्यामुळे त्याचं राईट व्हॉल्यूम वाढतं. कळलं का? हे झालं त्याच्या मागचं रिझन जे की केमिस्ट्रीचं लेवलचं आहे. कळलं का? ते केमिस्ट्री तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे शिकताल, राईट. पण हा प्रश्न मला विचारला होता इंटरव्ह्यूमध्ये, आहे की नाही, माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू चालू होता. तर हा प्रश्न विचारला होता मला. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस हे माहीत होतं की की तिथं काहीतरी हायड्रोजन बॉन्डिंग व्हायली आणि व्हाईड स्पेसेस तयार व्हायलेत, पण ते एक्झॅक्टली कशा प्रकारची बॉन्डिंग आहे ते विचारलं होतं आणि या एका प्रश्नामुळे माझं सिलेक्शन झालं नाही. लक्षात घ्या. तर किती बेसिक आहे ते, हे बेसिक प्रश्नसुद्धा खूप ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला पुढे विचारू शकतात. लक्षात घ्या. कळलं का? ते चांगलं झालं समजा सिलेक्शन झालं नाही ते आता मी तुमच्या समोर आहे, राईट. कोणती गोष्ट चांगल्यासाठी होती पण ठीक आहे, राईट. झालं असतं तर आणखी काही ती वेगळं झालं असतं. आय डोंट नो. चला, कळलं काय ॲनोमलस बिहेवियर. आता याचे फायदे आणि तोटे बघूया. याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत आणि ॲडव्हान्टेज काय आहेत ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरचे. तर पहिल्यांदा डिसएडव्हान्टेज बघूया आपण की काय डिसएडव्हान्टेज आहेत त्याचे, राईट. याचे काय काय डिसएडव्हान्टेज आहेत ते पाहूया अगोदर. तर सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज बघा, कोल्ड कंट्रीजमध्ये वॉटर पाईपलाईन बस्ट. कळलं का? ह्याचे काय आहेत, ह्याचे डिसएडव्हान्टेजेस काय काय पाहूया आपण. डिसएडव्हान्टेजेस ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. पहिलं म्हणजे वॉटर पाईप्स इन कोल्ड कंट्रीज बस्ट म्हणजे फुटून जातात. वॉटर पाईपलाईन फुटून जातात. कसं काय कडे पाईप कसं काय फुटून जातात सांगा बरं मला. बघा समजून घ्या. दिवसा टेम्परेचर जास्त आहे, त्यावेळेस पाणी त्यामध्ये फ्लो व्हायले, राईट. दिवसा हे पाईप आहे याच्यामध्ये पाणी आहे दिवसा, राईट. आता रात्री काय होईल, हळूहळू टेम्परेचर कमी होईल की वॉटरचं व्हॉल्यूम कमी होईल. टेम्परेचर कमी झालं, वॉटरचं व्हॉल्यूम कमी झालं कुठपर्यंत, पण 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि एकदा वॉटरचं व्हॉल्यूम 4 पेक्षा जास्त झालं, टेम्परेचर एकदा वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं, कमी झालं की व्हॉल्यूम वाढायला लागते. टेम्परेचर कमी व्हायले व्हॉल्यूम वाढायले, आणि व्हॉल्यूम वाढून त्या पाईपच्या व्हॉल्यूमपेक्षा मध्ये जे आईस फॉर्म व्हायला त्याचं व्हॉल्यूम जास्त होते आणि त्यामध्ये प्रेशर निर्माण होते आणि त्या प्रेशरमुळं ही पाईपलाईन जी आहे पूर्ण पाईपलाईन फुटून जातात कोल्ड कंट्रीजमध्ये. कळलं का, राईट. किंवा कोल्डर नाईट्समध्ये, व्हेरी चिली नाईट्समध्ये आहे की नाही, जे झाडं आहेत ते झाडं सुद्धा खराब होऊन जातात बघा, आहे की नाही. डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट होते. कळलं का? डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट सुद्धा डिस्ट्रक्शन होते. आता प्लांट का डिस्ट्रक्शन तुम्हाला कळालं असेल. अगेन बघा, तुम्ही बघितलं असेल प्लांटचं काय आहे, हे आहे स्टेममध्ये तुम्हाला माहिती आहे आता झायलम, फ्लोएम वगैरे असे पाणी घेऊन जाणारे झायलम असतात, वेसल्स, आणि फूड घेऊन जाणारे फ्लोएम असतात. बायोलॉजीमध्ये तुम्ही जास्त चांगलं शिकताल बघायचं, राईट. म्हणजे पाणीवाली जे आहेत झायलम, आहे की नाही, त्याच्यामध्ये सगळं पाणी भरलेलं आहे. पण दिवसा हे पाणी कसं असतंय, दिवसा पाणी हे लिक्विड असते. संध्याकाळी जसं नाईट होईल, राईट, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली झालं की पाण्याचं व्हॉल्यूम वाढायला लागेल
आणि मग ते झायलम फ्लोएम काय आहे ते सगळं बस्ट होऊन जाईल, फुटून जाईल आणि त्यामुळं झाडाचं डिस्ट्रक्शन होईल, नुकसान होईल. कळलं का? अशा प्रकारचे अनेक तोटे याच्यामध्ये आहेत. राईट. पण याचा फायदा सुद्धा आहे बघा, नेचरमध्ये खूप मोठा फायदा आहे. राईट. नेचरमध्ये खूप मोठा फायदा आहे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. काय फायदा आहे बघूया आपण आता. काय फायदा आहे? राईट. ॲडव्हान्टेज आहे की नाही. आणि नेचरनं का असं बनवलं असेल बघा. नेचरमध्ये जो बी आहे बनवणारा नेचर, तुम्ही गॉड म्हणा, अल्ला म्हणा, भगवान म्हणा, देव म्हणा, आहे की नाही, जे बी आहे, राईट, तो आहे की नाही, त्याने हे काही बिनकाही बनवलं नाही, याचा काहीतरी फायदा आहे. सो व्हॉट इज ॲडव्हान्टेज, आहे की नाही. तर हे सो ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ water is beneficial for aquatic life in colder region like polar regions. बरोबर आहे का? पोलार रिजनमध्ये जे ॲक्वॅटिक लाईफ आहे, राईट, पाण्याखालची जी सृष्टी आहे, जीवनसृष्टी म्हणतो आपण त्याला, ती तशीच मेंटेन ठेवण्यासाठी हे ॲनिमल्स बिहेवियर फार गरजेचं आहे. समजा आपण काय करू, एक लेक घेऊ. असा लेक म्हणजे तालाब लेंगे हम, राईट. तर तालाबमध्ये असे झाडं आहेत वगैरे, मध्ये असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. माशी आहे बघा अशी. आता माशी, आय डोंट नो, दिस इज मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है म्हणतो आपण लहानपणी, राईट. सो दिस इज मछली. किंवा मोठी मछली आहे बघा अशी, शार्क आहे की नाही, शार्क आहे असं, हे अशी मोठी मछली आहे बघा ही, राईट. त्याला दात आहेत असे, राईट. त्याला डोळा आहे नाही, डोळा घ्या आपण, राईट. तर अशा प्रकारचे मछली आहे त्याच्यामध्ये, राईट. आता काय व्हायलंय, जसं दिवसा टेम्परेचर जास्त असते किंवा ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असेल, समजा दिवस असेल काय पण असेल, तिकडे पोलमध्ये तर 6 महिने नाईट आणि 6 महिने डे असते, तुम्हाला माहीत असेल, राईट. मग ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असते त्यावेळेस हे सगळं लिक्विड असते, पाणी सगळं लिक्विड असते, बरोबर आहे का? आता टेम्परेचर डिक्रीज व्हायले, टेम्परेचर डिक्रीज झालं की अगोदर वरचा लेअर जो आहे पाण्याचा, आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं, की व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. लक्षात घ्या. अगोदर आपण म्हणूया की 10-15 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, राईट. व्हॉल्यूम कमी झालं की डेन्सिटी वाढली की तो लेअर जो आहे, टॉप लेअर, तो काय झाला, हेवी झाल्यामुळं ते लेअर खाली गेला आणि खालचा लेअर वर आला, राईट. सो टॉप लेअर गो टू बॉटम आणि बॉटम लेअर गो टू टॉप. कंटिन्युअसली पाण्यामध्ये सर्क्युलेशन चालू असतात वेगवेगळ्या लेअरचे, आणि याला कन्व्हेक्शन करंट्स म्हणतात. हे पद्धतपणावर आपण हीट ट्रान्सफरची मेथड आहे एक प्रकारची. ही एक प्रकारची हीट ट्रान्सफरची मेथड आहे. ती हीट ट्रान्सफरच्या 3 मेथड आहेत, एक कंडक्शन, एक कन्व्हेक्शन, एक रेडिएशन, राईट. त्या तिन्ही आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात आले का, राईट. पण इथे थोडक्यामध्ये समजून घ्या आता की बघा, टेम्परेचर आधी किती आहे म्हणलं आपण, समजा 15 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर, ओके. 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी झालं की पाण्याचा जो टॉप लेअर आहे त्याचं टेम्परेचर कमी झालं, त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, डेन्सिटी वाढली म्हणजे तो हेवी झाल्यासारखा झाला ना, म्हणून ते काय झालं, खाली झाला, ते सेटल झाला खाली, आणि टॉप लेअर वर खाली गेला आणि खालचा लेअर, बॉटम लेअर टॉपला आला, राईट. पुन्हा त्या लेअरचं टेम्परेचर कमी झालं, पुन्हा ते खाली गेलं, ते वर आला, आणि असं करत सगळ्या पाण्याचं टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येते. असं करत सगळ्या पाण्याचं टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येते. समजून आलं का तुम्हाला, राईट. म्हणजे असं नाही की फक्त वरचाच लेअरचं टेम्परेचर कमी होत जाते, फक्त वरच्याच लेअरचं टेम्परेचर कमी होत जाते असं नाही. वरच्या लेअरचं टेम्परेचर कमी झालं की तो खाली जातो, खालचा लेअर वर येतो,
राईट. असे किती लेअर आहेत? अनंत लेअर आहेत, मेनी लेयर्स आहेत असे. राईट. पुन्हा तो खाली जातो, खालचा लेअर वर येतो, असं करत करत पूर्ण पाण्याचं तापमान कुठपर्यंत जाते? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. कुठपर्यंत जाते? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. लक्षात आले का? आता 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी गेलं, लक्षात घ्या. हे 4 डिग्री सेल्सिअसला पाणी गेलं की आता टॉप लेअर बी 4 डिग्री सेल्सिअसला आहे, त्याच्या खालचे लेअर सुद्धा 4 डिग्री सेल्सिअसला आहेत. आता आणखी जर टॉप लेअरचं, आता टॉप लेअर काय म्हणालो? कारण ते कनेक्शनमध्ये आहे, काय म्हणतात आपण, ते कॉन्टॅक्टमध्ये आहे कोणाच्या? ॲटमॉस्फिअरच्या. तर ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आणखी कमी झालं, 4 पेक्षा कमी झालं, तर टॉप लेअरचं सुद्धा टेम्परेचर कमी होईल. आता टेम्परेचर कमी झालं, लक्षात घ्या. आता टेम्परेचर कमी झालं, आता टेम्परेचर कमी झालं की आता व्हॉल्यूम वाढेल. आता व्हॉल्यूम वाढेल. बघा आपण काय म्हणतो, 4च्या नंतर बघा व्हॉल्यूम कमी व्हायला, 4च्या नंतर व्हॉल्यूम वाढायले. डेन्सिटीचा विचार केला तर उलट व्हायला. राईट. आता डेन्सिटी कमी होईल. आता टॉप लेअर कसा राहील? टॉपलाच राहील, कारण त्याचं व्हॉल्यूम वाढायला, डेन्सिटी कमी व्हायली. राईट. मग आता टॉप लेअरचं टेम्परेचर किती झालं? 3 डिग्री सेल्सिअस झालं. तो खाली गेला का? नाही गेला, तर टॉपलाच राहिला. पुन्हा 2 डिग्री सेल्सिअस झालं, खाली गेला का? नाही, त्याचं डेन्सिटी कमी आहे, व्हॉल्यूम जास्त आहे, तो वरच राहिला, टॉपलाच राहिला. पुन्हा 1 डिग्री सेल्सिअस झालं, तो खाली गेला का? नाही. पुन्हा तो 0 डिग्री सेल्सिअस गेलं, तो वरच राहिला आणि तो फ्रीज झाला. तो वरच राहिला आणि फ्रीज झाला. बघा टॉप लेअर, फक्त टॉपच लेअर फ्रीज झाला, तर टॉपच लेअरचा बर्फ झाला. आणि या बर्फाच्या खाली पाणी लिक्विड जसं तसं राहिलं. आणि बर्फाच्या खाली पाणी जसं तसं राहिल्यामुळं, लक्षात घ्या, या बर्फाच्या खाली पाणी जसं तसं राहिल्यामुळं ही ॲक्वॅटिक लाईफ जी आहे, हे मच्छी, हे जे प्लांट जे बी आहे अल्गी फिल्गीमध्ये, ते काय म्हणतो आपण, फायटो प्लँक्टोन्स आणि झू प्लँक्टोन्स, बरंच काय असते मध्ये. समुद्रामध्ये इतके व्हेरिएशन आहे की आपल्या अर्थपेक्षा जास्त आहे म्हणतात सायंटिस्ट. कळलं का? राईट. मग हे सगळी जीवनसृष्टी जी आहे ती लिक्विडमध्ये जात होती, आधी पण आता पण लिक्विड राहिली. जर समजा हे टॉप लेअर बॉटममध्ये आला असता, नॉर्मल याच्यासारखं, नॉर्मल सबस्टन्स सारखं हे सॉलिड झाल्यावर याची डेन्सिटी वाढली असती, तर हे बॉटमला आला असता. मग हा लेअर सॉलिड झाला असता, पुन्हा हा लेअर सॉलिड झाला असता, पुन्हा हा लेअर सॉलिड झाला असता, आणि असं करत करत पूर्ण लेअर सॉलिड होऊन गेलं असतं आणि ॲक्वॅटिक लाईफ सगळी डिस्ट्रॉय होऊन गेली असती. बघा पण असं होतंय का? नाही. थँक्स टू ॲनिमॅलस आहे की नाही, बिहेवियर ऑफ वॉटर. धन्यवाद देऊया आपण ॲनिमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरला, की त्याच्यामुळं काय झालं, त्याच्यामुळं एकतर टॉप लेअर बर्फ झाला. आता टॉप लेअर आईस झाला, याची किंमत अशी आहे बघा आणखी. टॉप लेअर जो आईस झाला बाळांनो, टॉप लेअर जो आईस झाला, राईट, त्या लेअरमुळं आईसची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी असते. कळलं का? आईसची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी असते. कळलं का नाही? म्हणजे आईस कंडक्ट करायला, म्हणजे कंडक्शन करत नाही हिटचं. म्हणजे काय, इथून जे आहे की नाही हीट ट्रान्सफर, किंवा इकडून इकडे जात नाही, हीट इकडून इकडे जाते. ॲक्च्युली थंड व्हायला नाही, इकडे कोल्ड आहे, इकडे कोल्ड आहे, इकडे हॉट आहे, तर इकडं हीट ट्रान्सफर जे आहे ते होऊ देत नाही आईस. आईस सगळ्यात पहिले काय करते, एकतर वरी टॉप लेअर जो आईस झालेला आहे, राईट, ते हीटला खालून, म्हणजे हीट, पाण्याची हीट जे ॲटमॉस्फिअर काढून घेऊ लागलं. थंड होणे म्हणजे काय, हीट काढून घेणे, तर ते सुद्धा कमी करते. आणि त्यामुळे फर्दर कुलिंग जे खालचं आहे हे कमी करते, आणि इथलं टेम्परेचर जे आहे ते 4 ते 3 डिग्री सेल्सिअसला मेंटेन करून ठेवते. बघा आईस हे, कळलं का? त्यामुळे हे सगळं खालचं लिक्विड होत राहते, लिक्विडच राहते, आणि त्यामुळे लाईफ इथली ॲक्वॅटिक जिवंत राहते. राईट. इतकं छान फिनॉमिना आहे ॲनिमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तुम्हाला सगळ्याला समजलं असेल कशा प्रकारे हे होते, याचा परत विचार करा. तुम्हाला 10वीला, काही जण 9वीला, CBSE वाल्यांना किंवा NCERT वाले किंवा काही बोर्डमध्ये 9वीला 9th स्टँडर्डला, राईट, तुम्हाला ॲनिमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. काही जणांना 10वीला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाला 10वीला हीट नावाचं चॅप्टर आहे, आणि त्यामध्ये एक होप्स ॲपॅरेटस आहे बघा. त्या होप्स ॲपॅरेटसमध्ये ॲनिमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर कशा प्रकारे होतो ते डिस्कस केलेलं आहे. कृपया ते पार्टसुद्धा परत जाऊन वाचा, तुम्हाला जास्त फायदा होईल. ओके, ते तुम्हाला समजलं असेल. आज बरेच पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत, राईट. ते सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील आशा करतो, राईट. ठीक आहे, भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये विथ न्यू कन्सेप्ट. थँक्यू व्हेरी मच.